कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही जे सादर केले आहे ते कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक आणि अध्यक्ष स्मॅक सुवर्ण महोत्सवी समिती श्रीयुत सुरेंद्र जैन सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत करावं. माननीय श्रीयुत सुरेंद्र जैन सर, समन्वयक कोल्हापूर फर्स्ट आणि अध्यक्ष स्मॅक सुवर्ण महोत्सवी समिती. कोल्हापूर फर्स्ट मी आजच्या प्रसंगी इथे जे व्यासपीठ उपस्थित आहे आणि समोर कोल्हापुरातली 14 नामांकित संस्था ज्यांना विकासाचा विजन आहे, ज्यांना कोल्हापूरमध्ये विकास व्हावे यांची मनापासून इच्छा आहे, त्या सर्व उपस्थित ह्यांच्या म्हणजे व्यासपीठाचा आणि आपण सर्व उपस्थितांचा स्वागत म्हणजे करायला करता, अभिनंदन करायला करता सर्वांना मी विनंती करतो की कोल्हापूर फर्स्टचा करता व्यासपीठाला सन्मान म्हणून आणि स्वतःला सन्मान म्हणून उभे राहून तेवढे एक विनंती करतो की सगळ्यांनी व्यासपीठाला सन्मान आणि तुमच्या सगळ्या सन्मान ताळ्या वाजवावे. उपस्थित आदरणीय छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे पालकमंत्री, आमचे मित्र तरुण नामदार प्रकाशरावजी आंबेडकर, राजेश क्षीरसागरजी नियोजन मंडळाचे अध्यक्ष, नुकतीच मित्राचा उपाध्यक्षपदी फेरनिवडणूक झाली, ते आमचे मुन्ना माडिक साहेब खेळाडूही आहे, मजबूत आणि विकासाबरोबर नेहमीचा त्यांचा अभ्यास असतोय. हे सर्व विषय सर्वांनाही माहिती आहे, पण मुन्ना साहेबांचा त्याच्यामध्ये अभ्यास आहे, जे काही मागे विषय लिहिले त्याच्या. आमचे उद्योजक मित्र अशोकराव माने साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब जे नुकतेच म्हणजे हे दोन्ही नुकतेच नवीन आमदार, प्रकाशरावजी तिसऱ्यांदा, मुन्ना माडिक साहेब काय हॅट्रिकवर हॅट्रिक आहे आणि राजेश क्षीरसागर साहेब परत आहेच. सर्वांचा करता शाहू महाराजांचा हे जिल्हाच म्हणजे आदरणीय शाहू महाराज जे व्यक्ती आहे की या जिल्ह्याची जनता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याबद्दल सदैव आदरची भावना ठेवली जाते ते छत्रपती शाहू महाराज साहेब. मला इथे आपल्याला सर्वांचा एक सांगावे, हे 14 संस्था एकत्र आली साहेब, आणि ज्या वेळेला हे 14 संस्थांचे आपण जर नाव वाचले तसं लक्षात येईल की याच्यामध्ये डॉक्टर आहे, उद्योजक आहे, खेळाडू आहे, हॉटेल्स आहे, CA आहे, क्रीडाही आहे, सर्व औद्योगिक संस्था आहे. म्हणजे इथे उपस्थित असलेले आणि इथे उपस्थित नसलेले कोल्हापुरातली सर्व जनता जर बघितला तर केव्हा न केव्हा ह्या संस्थेचा कुठला न कुठला सभासदांची किंवा त्यांच्या अध्यक्षांची किंवा त्यांच्या संचालकांची किंवा सभासदांची कुठे न कुठे त्यांच्या आयुष्यात त्यांचा संबंध येतोच आहे. मग ते सामान्य माणूस असेल, मध्यम वर्ग असेल, श्रीमंत असेल, म्हणजे असं कुठलाही व्यक्ती नसेल की ज्यांना ह्या संस्थापैकी कुणाच्या न कुणाच्या आयुष्यात केव्हाही संबंध आला नसेल. आपल्याला माहिती आहे की ते उपस्थित जे आहे संख्या, त्याचबरोबर ह्यांच्या बरोबरची काही हजारात असलेली संख्या, हे सर्व समाजातली आपापल्या क्षेत्रातली दिग्गज माणसं आहे.
नुकतंच झालेले आपले महाराष्ट्राचे विधानसभाचे इलेक्शन, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच आमदार महायुतीचे निवडून आले, हे सत्य आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला असं सर्व आमदार महायुतीचे निवडून येते, म्हणजे त्यामध्ये मी मगाशी जे सांगितलं की इथे बसलेले नुसती संख्या भले काही संभ्रात असेल, ह्यांच्याबरोबर जे यांचे सदस्य आहेत त्यांची संख्या काही हजारात असेल, पण हे सर्व आपल्या क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काही शंभर हजारो किंवा माणसाला इन्फ्लुएन्स करणारे हे मंडप आहे. आणि मला निश्चितच सांगावंसं वाटणार आहे की नुकतेच झालेली निवडणूकमध्ये ह्या इन्फ्लुएन्सरची सुद्धा खूप मोठी भूमिका होती. आणि म्हणून आमच्या ह्या व्यासपीठावर बसलेले आपण सर्वांचा आग्रह असणार आहे की विषय जे काय आपण घेतलेले आहे, भले काही जुने असेल काही नवीन असेल, त्यातने प्रमुख विषय मगाशी सर्व विषयाची खोतसाहेबाने मांडणी केलीच आहे. आणि आपण जर पुढचे वरचे 3 विषय बघितले साहेब, तर पहिला विषय आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, दुसरा आहे 100 एकर IT पार्क आणि तिसरा आहे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन. हे तिन्ही विषय म्हणजे खरं बघितला त्या तिन्ही विषयाची ऑलरेडी कुठे न कुठे गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे, प्रस्ताव झालेला आहे किंवा त्याच्यावर काही सर्वे झालेला आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वेचा सर्वे झालेला आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्ताव खूप वर्षाआधी मांडलेला आहे, आणि 100 एकर जे IT पार्क आहे त्याचासुद्धा सेंडा पार्कमध्ये ऑलरेडी ज्या शेती महाविद्यालयाच्या जागा एक्सचेंज करून पाहिजे होती त्याची सुद्धा पूर्तता झालेली आहे. म्हणजे 3 विषय मार्गी तातडीने लागण्यासारखे आहे. आणि मला खात्री आहे तुमच्या सर्वांची साथ आणि व्यासपीठाचा ताकद यातने तिन्ही विषय लवकरच मार्गी लागेल. एक दुसरा नवीन विषय थोडासा बाकी सगळे हद्दवाढ आहे, आयुक्तालय आहे, आंतरराष्ट्रीय दर्जा खेळाडू आहे, नवीन MIDC मोठे उद्योग आहे, कोल्हापूर फाउंड्री हब आहे, सौर ऊर्जा प्रकल्प आहे. एक नवीन विषय मांडणी करायचा प्रयत्न केला आहे, ज्या विषयाची सुरुवात लोकसभा निवडणुकीनंतर स्मॅक भवनमध्ये 3 खासदारांना आमंत्रित केले होते. त्यात शाहू महाराज होते, मुन्ना माडिक साहेब होते आणि धैर्यशील माने होते. निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मॅक भवनच्या व्यासपीठावर 3 खासदार एकत्रित आले होते आणि शाहू महाराजने त्यावेळेला त्याची नोंद सुद्धा घेतली की आम्ही निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या संपर्कात कमी होतो म्हणून पहिल्यांदा आम्हाला एका व्यासपीठावर तिघांना आणले. त्यावेळेला एक विषयाची मांडणी केली होती आणि तो विषय होता कोल्हापूर, सांगली, सातारा टुरिझम सर्किट. आपल्याला माहीत असेल देशात गेले 10-12 वर्षामध्ये काही ठिकाणे जिथे बुद्ध सर्किट झाले, अयोध्या सर्किट, चारधाम सर्किट, असं वेगवेगळे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळची एका लूपमध्ये घेऊन सर्किट करून त्याचा टुरिझम विकासचा खूप मोठा हातभार लागलेला आहे. कोल्हापूरचा तर वैभवशाली परंपरा आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, गड किल्ले आहे, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे आणि पुढे गेल्यानंतर कोकणचा समुद्र किनारा आहे. आणि जर ह्या विषय कोल्हापूर, सांगली, साताराचा टुरिझम सर्किट करणे आणि त्याचबरोबर दक्षिण काशी म्हणून जे महालक्ष्मी मंदिर आहे त्याचा विकास आराखडा जे प्रलंबित आहे, जवळजवळ 2200 कोटीचा विकास आराखडा आहे, त्याची सुद्धा मान्यता 1500 कोटीचा 1500 कोटीचा साहेब 5 वर्षाआधीचा असेल, आत्ता कॉस्ट होऊन कदाचित 1500 कोटी कोल्हापूर करता 1500 कोटी सुद्धा ह्या कोल्हापूरचा विकास
कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आणि संपूर्ण ह्या तीर्थक्षेत्र विकासमुळे कोल्हापूरला एक नवीन चालना मिळणार आहे, नवीन रूप बघायला मिळणार आहे. एक आणि गोष्ट मला इथे सांगाव्याचं आहे की ज्यावेळेला आम्ही 14 असोसिएशनला एकत्र केले, गेले काही महिने झाले त्याच्यावर काम चालू आहे, मग आम्ही स्वतःची आपली एक बाउंड्री बांधून ठेवली आहे की कोल्हापूरच्या विकासामध्ये मागील काळात त्या वेळेला जे जे लोकप्रतिनिधी होते त्यांना आपापला परीने विकासाचा करता आपापला परीने त्या वेळेला प्राप्त परिस्थितीमध्ये चांगले प्रयत्न केलेले आहे आणि याची आम्हाला जाणीव आहे. येणाऱ्या काळात ह्या 14 संस्था एकत्र येऊन ह्यामध्ये ह्या सर्व राजकीय नेतृत्वाला विकास कुणाला नकोय असं नसते, सर्वांच्या मनात आहे, सर्वांना वाटते की ह्या आपला जे भूमी आहे कोल्हापूर जिल्हा आहे त्याला विकासाची फास्ट लेनमध्ये घेऊन जाऊ. पण कदाचित आपापला खूप प्रायोरिटी असते दरेकांची, राजकीय नेतृत्वांची आपल्याला माहिती आहे, आपल्याला वाटते की आपण एक विशिष्ट संस्था आहे किंवा विशिष्ट एकत्र आलोय, पण ह्यांच्याबरोबर लाखोची आणि प्रश्नही तेवढे असते. म्हणून आमचा प्रयत्न साहेब असा राहील की या 14 संस्थांमध्ये लीगल आहे, आर्किटेक्ट इंजिनियर आहे, क्रीडाही आहे, उद्योग संस्था आहे, हॉटेल मालक आहे, म्हणजे सगळे जण आपापल्या क्षेत्रातले मातब्बर आहेत आणि आपला सगळ्या राजकीय नेतृत्वाला आमच्या मार्फत काही कंटेंट ज्याला म्हणतोय ते आम्ही उपलब्ध करून देणार आहे. तुमचा सर्व एकंदरीत जो कार्यकाल असतोय त्यामध्ये खूप प्रश्नाची जोड लावायला लागते. आम्हाला वाटतं की आमचे प्रश्न मार्गी लागावे लागतात आणि म्हणून आम्ही या 14 संस्था एकत्र मिळून ज्या ज्या प्रश्न असेल त्याची आपल्याला आम्ही ज्याला काय टेक्निकल असेल, कॉमर्शियल बाब असेल, आर्किटेक्चरल असेल, बिल्डिंगचा बाब असेल, उद्योग क्षेत्राची बाब असेल, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला काही इनपुट प्रॉपर डॉक्युमेंट्सच्या रीतीने देणार आहे आणि ज्यामुळे आपल्याला सुद्धा ते सोयीचं जावे. वेळोवेळी आम्ही सर्व संस्था तुमच्याबरोबर ह्या विकासाच्या बरोबर जेव्हा केव्हा पाहिजे तुम्ही बोलवला तरी आम्ही आहेच किंवा आम्ही तुम्हाला काही वेळा बोलवणार आहे आणि या विषयाचा मार्गी लावायचा प्रयत्न करणार आहे. सुदैवाने राज्यात आणि देशात दोन्ही ठिकाणी मजबूत सरकार आहे. 5 वर्ष अगदी स्मूथ चालणार आणि पुढच्या सुद्धा ज्यावेळेला 5 वर्ष स्मूथ चालते त्यावेळेला पुढची सुद्धा आखणी आपोआप होऊन जाते. म्हणून आमचा एजेंडा खूप भले लांबचा नसेल, आमचा सध्याचा ह्या विषयाचा एजेंडा 2029 पर्यंत आम्ही समजतो आहे आणि त्यामध्ये हे विषय मार्गी खरं बघितला तर यातले असं कुठलाही विषय नसेल की ते मार्गी लागणार नाही आहे, लागू शकते. पॅरलल सगळे विषय आहे आणि आमच्या सगळ्यांचा आपल्याला आग्रह असणार आहे की या विषयाबरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहे, हे सर्व संस्था तुमच्या बरोबर आहे आणि सर्व संस्था ज्या वेळेला बरोबर आहे त्यावेळेला आपली सुद्धा ताकद वाढणार आहे, तुमच्यामुळे आमचीही ताकद वाढणार आहे. हे संस्था सगळी एकत्र आली, वेळोवेळी आम्ही एकत्र बैठक गेली, काही व्यासपीठावरनं बोललो, चर्चाची सुरुवात केली आणि मी आजच्या ह्या प्रसंगी ह्या सर्व संस्थाचे प्रमुख मंडळी त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे संचालक सभासद ह्या सर्वांना आजच्या 9 मार्चचा ह्या लॉन्चिंगच्या निमित्ताने खूप मनापासून धन्यवाद देणार आहे, अभिवादनही करणार आहे की तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपला सर्वांच्या साथमुळे आज कोल्हापुरात एक ऐतिहासिक गोष्ट व्हायला लागली आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा हे विविध संस्था एका व्यासपीठावर
ह्या विषय घेऊन आलेली आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काळात हे सुरुवात आहे. भले आम्हाला हेही माहिती आहे की येणारे पुढचे चॅलेंज म्हणजे लग्नाची अक्षता पडली की पुढचे चॅलेंज चालू होते. अक्षता पडे तोपर्यंत सगळे आपल्याला आबाद वाटते, चांगला वाटते, पण खरं चॅलेंज यानंतर होते ह्याची आम्हाला किंवा मला जाणीव आहे. आणि ह्या सगळ्यांची म्हणजे ह्या सगळ्यांची ज्याला म्हणतो बॅक ऑफ माइंड जाणीव ठेवून येणाऱ्या काळातले चॅलेंजची समजूत ठेवून आम्ही ह्यो सर्वांना मिळून ह्याला शिवधनुष्य म्हणा, माझ्या तुमच्यासारखी लहान माणसं शिवधनुष्याचा काय विषय घेऊ शकणार उचलणार नाही, पण तरी आम्ही प्रयत्न केला आहे. ह्या सर्व समोर उपस्थित आणि त्यांच्याबरोबर सर्व सभासद आपला वेळोवेळी आम्हाला साथ लागणार आहे, ताकद लागणार आहे आणि तो मिळेल असे मी अपेक्षा करतो. आणि आजच्या ह्या प्रसंगी कोल्हापूर लॉन्चिंगचा मी आपल्या सर्वांना निवेदन करतो की कोल्हापूर लॉन्चिंगचा आपण एक सिम्बॉलिक लॉन्चिंग करूया. ज्या लोगो आहे त्याचा लॉन्चिंग करून सर्व संबंधित असोसिएशनच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर यावे आणि ह्या कोल्हापूर लॉन्चिंगचे कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाचं व्हिजन ठेवून त्यांनी कटिबद्ध असलेल्या 14 नामांकित संघटनांच्या पुढाकारानं कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी कोल्हापूरचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबाधित राखून नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी सादर आहे कोल्हापूर फर्स्ट. या कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमाचं लॉन्चिंग होत आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर व्यासपीठावरील मान्यवर, 14 संघटनांचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं याचं लॉन्चिंग होत आहे. तर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाचं स्वागत करावं. कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी सादर आहे कोल्हापूर फर्स्ट. धन्यवाद सर्वांना, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर परत एकदा मी मगाशी जे सर्किटचा जे विषय सांगितला त्यामध्ये साहेब ह्यो विषय आपण मार्गी लावला तर कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात खूप मोठी मदत लागणार आहे. ह्या लॉन्चिंगच्याच बरोबर परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद, अभिनंदन, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.